नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय हलका फुलका आणि झटपट होणारा नाश्ता, रव्याचे उत्तप्पे। हे उत्तप्पे बनवायलाही कमी वेळ लागतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण 2 वाटी रवा घेतला आहे। आपण इथे साधारण 6 ते 7 जणांना पुरेल एवढा नाश्ता बनवतोय। 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी दही घ्यायचे। दही खूप जास्त आंबट नाही घ्यायचे आणि यामध्ये आपण आधी 1 वाटी पाणी टाकून घेऊयात। नंतर आपण लागेल त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी टाकून घेऊयात। आधी एवढं पाणी टाकून आपण हे पीठ छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून घेऊयात। आधी मी 1 वाटी पाणी टाकून घेतलं होतं, आता परत मी यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून हे छान मिक्स करून घेते। रवा पाणी जास्त शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्तच पाणी घालून घ्यायचे, पण एकाच वेळेस नाही घालायचं। थोडं थोडं करून गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून आपल्याला हे पीठ थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचे। थोड्या वेळानंतर हे पीठ आपलं छान भिजेल। एक 5 ते 10 मिनिटे आपण हे पीठ साईडला ठेवून घेऊयात। 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं पीठ छान भिजलं आहे। यामध्ये आपण 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे आणि पाव चमचा सोडा घालून घेतलाय। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। तोपर्यंत मी तवा तापायला ठेवलाय। आपल्या पिठामध्ये मिरचीचा फ्लेवर छान उतरलाय। आता आपण याचे उत्तप्पे बनवून घेऊयात। आपल्याला उत्तप्प्याचं पीठ असंच फ्लोइंग कन्सिस्टन्सी मध्ये हवंय। आता तवा तापलाय, आपण उत्तप्पा बनवायला सुरुवात करू। इथे मी लोखंडी तवा घेतलाय, त्यावर आपण 1 चमचा तेल घालून घेतलंय आणि त्यावर पाणी शिंपडले आणि 1 पळी उत्तप्प्याचं मिश्रण घालून ते फिरवून घेतलंय। हे खूप जास्त पातळ नाही पसरवायचे, थोडंसं जाडसरच ठेवायचे। यावरच आपल्याला बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। जर आपण मिरचीचा ठेचा कमी टाकत असेल तर आपण वरतून लाल तिखट किंवा चाट मसाला टाकला तरीही चालेल। साईडने 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि यावर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। यामुळे आपला उत्तप्पा आतपर्यंत छान शिजला जाईल। आता आपण झाकण काढून जे कांदा टोमॅटो होतो ते खाली प्रेस करून घेऊयात, म्हणजे उत्तप्प्याला ते छान चिटकेल। आता आपल्याला असंच हे 1-2 वेळेस उलट पलट करून छान भाजून घ्यायचे। मध्ये मध्ये झाकण ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे, त्यामुळे आपले उत्तप्पे छान आतपर्यंत शिजले जातात। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचेही उत्तप्पे करून घ्यायचे। आपला पहिला उत्तप्पा तयार झाला। आता असेच आपण बाकीचेही उत्तप्पे बनवून घेऊयात। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण यामध्ये कांदा टोमॅटो सोबत आपल्या आवडीप्रमाणेही भाज्या ॲड करू शकतो, जसे की गाजर, शिमला मिरची। तयार आहेत आपले उत्तप्पे। आपण हे कुठल्याही सॉस सोबत, चटणी सोबत किंवा तसेही खाऊ शकतो।